नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रिया खोटं बोललेली असते कोर्टामध्ये। त्याच्यामुळे रविराजला खूप टेन्शन आलेलं असतं, तिच्यावर खूप राग आलेला असतो की तू खोटं का बोलली। तेव्हा आता प्रिया घरी येते आणि म्हणते की काय गं तन्वी, तुला डोकं नाही, तुला अक्कल नाही, तू का खोटं बोलली कोर्टामध्ये की तिथे साक्षी नव्हती म्हणून। तुला माहिती होतं ना की त्या ठिकाणी साक्षी होती, मग खोटं का बोलली। तेव्हा आता नागराज म्हणतो दादा जाऊ दे ना, ते घाबरली असेल कदाचित। तेव्हा रविराज म्हणतो घाबरली असेल म्हणजे कोर्टामध्ये सत्याची बाजू घ्यायची तर ती त्या साक्षीच्या बाजूने होती, साक्षीची बाजू घेतली तिने। मला तर असं वाटतं ही माझी मुलगी नाही आहे म्हणून, असं तो आता तिला म्हणत असतो। आणि मला तर खूप संशय येतो की तन्वी खोटं बोलते म्हणून, मला तिच्यावर विश्वासच नाही असं म्हणून आता तन्वीच्या चांगलंच थोबाडं फोडलेलं असतं रविराजने। तर तन्वीला खूप टेन्शन आलेलं असतं। तर आता सुमनसुद्धा म्हणते की भाऊजी जाऊ द्या ना, आपलीच मुलगी आहे ना, कशाला खोटं बोलेल। कदाचित तिला ते आठवून थोडं त्रास झाला असेल म्हणून ती त्या याच्यात बोलून गेली असेल तिथे। तेव्हा आता प्रिया तिच्या बाबाचा हात धरते आणि म्हणते बाबा अहो तसं नाही हो, खरंच मी ना खूप घाबरून गेली होती म्हणून मला म्हणजे जे तोंडात आलं ते बोलून गेली मी। तेव्हा रविराज म्हणतो हो तू बोलून गेली, पण मग खऱ्याची साथ दे ना, तू सत्याची साथ दे, तू त्या साक्षीची साथ का देतेस। तेव्हा पण आता रविराज काही ऐकायला तयार नसतो। तर आता मुद्दाम नागराज म्हणतो चक्कर यायचं नाटक कर, अशी खून करत असतो प्रियाला। तर प्रिया आता खरंच चक्कर यायचं नाटक करते। तर रविराज म्हणतो झालं हिचं, काही विचारायला गेलं की हिला काही ना काही होतच राहतं, खरी बाजू मांडायला गेलो तर तिला चक्कर येतील, नाही तर काही होईल, असंच होत राहतं। तेव्हा तिकडे सुमन म्हणते अहो भाऊजी प्लीज शांत व्हा ना, तिला चक्कर आले, तिला पाणी वगैरे देते। तर आता तिला पाणी वगैरे द्यायला सुमन आणि प्रतिमा जात असते। तेव्हा आता रविराजला प्रतिमा म्हणते अहो शांत व्हा ना, एवढे का चिडते आहे। तेव्हा रविराज म्हणतो चिडणार नाही तर काय करू मग मी, प्रतिमा तूच सांग बरं, हिला आज कोर्टामध्ये खरं सांगायला काय झालं होतं, खोटं का बोलली। तुला माहिती की जो खोटं बोलतो त्याची सख्त नफरत आहे मला। तेव्हा आता मुद्दाम प्रिया नाटकं करत अशी चक्कर यायचे नाटक करत असते, मुद्दाम उलट जास्त करत असते आता। तर मंडळी आता रविराजने तर निर्णयच घेतलेला असतो की तू चक्कर तुझी बरी झाली ना की तू आता बिढार घे, तुझं कपडे लत्ते घे आणि तुझ्या सासरी निघून जा, निघ पटकन, असं त्याने आता ठाम निर्णय घेतलेला असतो। तर मंडळी आता प्रियाचं हे नाटक पाहून रविराज तिला घरामध्ये थांबू देणार नाही आणि तिला डायरेक्ट तिची हकालपट्टी करेल त्यातनं। कारण की रविराजच्या मनात प्रश्न येत असतात की तन्वी हे माझं खून नाही, कारण माझी मुलगी नाही, माझ्या रक्तामध्ये खोटं बोलणं अजिबात नाही आहे, पण तन्वी जागोजागी पदोपदी खोटं बोलते आणि हे त्याच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील।